चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त असा पालक पनीर। तर त्यासाठी मी इकडे 2 ते 3 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पालकाची आपण अर्धी जुडी इथे यूज केली आहे। तर पालक जो आहे तो आपल्याला स्वच्छ आधी 2 ते 3 वेळा थंड पाण्याने धुवून नंतरच तो बॉईल करायचा आहे। तर इथे गरम पाण्यामध्ये फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा जो पालक आहे तो बॉईल करून घ्यायचा आहे। त्यानंतर पालक बॉईल झाल्यानंतर लगेचच आपल्याला तो थंड पाण्यामध्ये, अगदी म्हणजे फ्रीजमधलं जे थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला तो जो पालकाची जी पानं आहेत ती थंड करून घ्यायची आहेत। त्यानंतर मिक्सरच्या जारमधून आपल्याला त्याची अगदी प्युरी बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत मी इकडे पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि आपण जी प्युरी बनवलेली होती ती प्युरी याच्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, 2 चमचे लाल तिखट, मोठे 2 चमचे पनीर मसाला, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, हे सर्व आपल्याला पालकच्या प्युरीमध्ये घालून मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि जर आपल्याला वाटलं की बाबा मसाले जे आहेत ते खाली तळायला लागत आहेत तर वरून थोडंसं गरम पाणी यामध्ये घातलं तरी चालेल। तर छान अशी उकळी फुटल्यानंतर आपल्याला इथे पनीरचे जे क्यूब आहेत ते घालायचे आहेत। तर मी इथे टोटल एक 200 ग्रॅम पनीर इथे यूज केलेलं आहे आणि ते आपल्याला मस्त असं पनीर मसाला जो आपण बनवलेला आहे पालक पनीरचा तर त्यामध्ये घालायचे आहेत। वरून थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून परत पुन्हा एकदा झाकण लावून आपल्याला 4 ते 5 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता